Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start fourth part of the chapter 6 is comparison of progressive wave and stationary wave. Comparison of progressive waves and stationary waves. In previous lecture we have studied what is meant by progressive wave and stationary waves. The first point, progressive wave. Progressive waves are propagate in the forward direction. Stationary waves, first point, the stationary waves are not propagate in any direction. आपल्याला माहित आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह ही फॉरवर्ड डायरेक्शननी प्रोपोगेट होते आणि स्टेशनरी वेव्ह ही प्रोपोगेट होत नाही. सेकंड पॉइंट, दे ट्रान्सफर एनर्जी थ्रू द मीडियम. स्टेशनरी वेव्ह दे डू नॉट ट्रान्सफर एनर्जी थ्रू द मीडियम. थर्ड पॉइंट, प्रोग्रेसिव्ह वेव्स आर प्रोड्यूस ड्यू टू डिस्टर्बन्स क्रिएटेड इन द मीडियम. आपण बघितलं आहे प्रोग्रेसिव्ह कशी प्रोड्यूस होते, डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यामुळे मीडियम मध्ये. आणि स्टेशनरी वेव्ह, थर्ड पॉइंट, द स्टेशनरी वेव्स आर प्रोड्यूस ड्यू टू इंटरफेरन्स बिटवीन टू आयडेंटिकल वेव्स व्हिच आर इन अपोजिट डायरेक्शन. आपण हे पण बघितलं आहे की स्टेशनरी वेव्ह कशी प्रोड्यूस होते, ही टू आयडेंटिकल वेव्स चा इंटरफेरन्स होते, परंतु त्या दोन्ही वेव्सची डायरेक्शन काय असायला पाहिजे, अपोजिट डायरेक्शननी प्रोपोगेट व्हायला पाहिजे. फोर्थ पॉइंट, एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट विथ द सेम एम्प्लिट्यूड. इन स्टेशनरी वेव्ह ऑल दी पार्टिकल डू नॉट व्हायब्रेट विथ द सेम एम्प्लिट्यूड. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये जे पार्टिकल आहे, प्रत्येक पार्टिकल जे व्हायब्रेट होतात त्याची एम्प्लिट्यूड सेम असते, परंतु स्टेशनरी वेव्ह मध्ये त्याची पार्टिकलची एम्प्लिट्यूड ही सेम नसते. फिफ्थ पॉइंट, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. आपण बघितलं आहे प्रोग्रेसिव्ह मध्ये फेजेस काय होते, चेंज होते पार्टिकल टू पार्टिकल. इन स्टेशनरी वेव्ह ऑल पार्टिकल्स इन द सेम लूप हॅव सेम फेज. हे पण बघितलं, प्रत्येक एका लूप मधला पार्टिकलचा फेज हे काय असतात, सेम असतात स्टेशनरी वेव्ह मध्ये. सिक्स पॉइंट, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल फ्रॉम वन रिजन टू द अदर विथ डेफिनाइट व्हेलॉसिटी. डिस्टर्बन्स जे ट्रॅव्हल होतात प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये एका रिजन मधून दुसऱ्या रिजन पर्यंत, त्याची व्हेलॉसिटी ही काय राहते, डेफिनाइट राहते. परंतु इन स्टेशनरी वेव्ह द डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेअर इट इज प्रोड्यूस. व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज झिरो. याच्यामध्ये व्हेलॉसिटी काय राहते, झिरो राहते स्टेशनरी वेव्ह मध्ये. जर क्वेश्चन असेल की कंपॅरिझन बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह, 3 मार्क्स साठी जर क्वेश्चन असेल तर तुम्हाला 6 पॉइंट लिहावे लागेल, आणि जर 2 मार्क्स साठी क्वेश्चन असेल तर तुम्हाला 4 पॉइंट लिहावे लागेल. आता आपल्याला बघायचं आहे फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन. फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन म्हणजे काय, त्याच्या आधी आपल्याला फर्स्ट माहित पाहिजे व्हॉट इज मीन बाय नॅचरल फ्रिक्वेन्सी. नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, द फ्रिक्वेन्सी ॲट विच an object tend to vibrate when heat, plugged or somehow disturbed is known as its natural frequency. अशी फ्रिक्वेन्सी ज्यामध्ये ऑब्जेक्ट काय होतो, व्हायब्रेट होतो. जर आपण त्या ऑब्जेक्टला काय केलं, हिट केलं, प्लग केलं किंवा त्याला डिस्टर्ब केलं तर ते काय होते, व्हायब्रेट होते. त्याच फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात, नॅचरल फ्रिक्वेन्सी. याचं जर आपण एक्झाम्पल बघायचं झालं, When a simple pendulum is pulled aside
and release, it perform free vibration with its natural frequency. जर आपण सिंपल पेंडुलम घेतला, त्याला पुल केला, म्हणजे एका बाजूला जर ओढला आणि रिलीज केला तर तो काय करतो, व्हायब्रेट होतो, फ्री व्हायब्रेशन त्याचं परफॉर्म करतात. त्याची फ्रिक्वेन्सी कशी राहते, नॅचरल फ्रिक्वेन्सी राहते. सेकंड एक्झाम्पल जर बघायचं झालं तर when a string of guitar is plucked at some point it perform free vibration with its natural frequency. त्याचं जसं स्ट्रिंग आहे कशाची, गिटारची, जर आपण तिला प्लग केलं तर ती पण काय होते, व्हायब्रेशन परफॉर्म करते, फ्री व्हायब्रेशन. त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती काय असते, नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. तर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे सेकंड, फ्री व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय? इन फ्री व्हायब्रेशन द बॉडी ॲट फर्स्ट इज गिवन अँड इनिशियल डिस्प्लेसमेंट and the force is then withdrawn. The body start vibrating and continues the motion on its own. No external force act on body further to keep it in motion. फ्री व्हायब्रेशन याच्या नावातच आहे, फ्री व्हायब्रेशन म्हणजे फ्री व्हायब्रेट होणे. आता आपण याच्यामध्ये काय म्हटलं आहे, बॉडी ॲट फर्स्ट इज गिवन अँड इनिशियल डिस्प्लेसमेंट अँड द फोर्स इज द विड्रॉल. द बॉडी स्टार्ट व्हायब्रेटिंग अँड कंटिन्युअस इन द मोशन. जर आपण फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी आणि त्याची इनिशियल डिस्प्लेसमेंट वरती काय होईल, ती व्हायब्रेट होईल आणि ती कंटिन्युअस काय होईल, मोशन मध्ये राहील. आणि त्याच्या आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायचा नाही. नो एक्सटर्नल फोर्स ऍक्ट ऑन द बॉडी फर्दर टू कीप इट इन मोशन. पुन्हा तिला मोशन करण्यासाठी तिला आपल्याला एक्सटर्नल फोर्सची गरज राहणार नाही. ती काय होईल, फ्री टू व्हायब्रेट होईल. फ्री व्हायब्रेशन ऑफ सिस्टीम मीन्स दॅट द सिस्टीम व्हायब्रेट अँड इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. फ्री व्हायब्रेशन म्हणजे अशी सिस्टीम ज्यामध्ये बॉडी काय होते, व्हायब्रेट होते त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी वरती. In case of free vibration, a body continuous loss energy due to the frictional resistance of surrounding medium. फ्री व्हायब्रेशन मध्ये काय होते, बॉडी आपली एनर्जी लॉस करते. कशामुळे, जे सराउंडिंग मध्ये रेजिस्टन्स येतात त्याला जे व्हायब्रेट होतात त्यामुळे ते सराउंडिंग मध्ये त्याची एनर्जी काय होते, लॉस होते, कारण तिथे फ्रिक्शन होते. Therefore, the amplitude of vibration goes on decreasing. The vibration of body eventually stop and the body come to rest. त्यामुळे काय होईल, बॉडीची एम्प्लिट्यूड ही व्हायब्रेशनची एम्प्लिट्यूड ही काय होईल, कमी कमी होत जाईल. अशी एक वेळ येईल की ती काय होईल, एकदम कमी होईल, डिक्रीज होऊन जाईल आणि ती काय होईल, बॉडी स्टॉप होऊन जाईल. आता आपल्याला बघायचं आहे फोर्स व्हायब्रेशन. फोर्स व्हायब्रेशन म्हणजे काय, नावातच आहे, फोर्स व्हायब्रेशन म्हणजे फोर्स अप्लाय करणे. फोर्स अप्लाय केल्यामुळे ती बॉडी काय होते, व्हायब्रेट होत राहते. इन फोर्स व्हायब्रेशन्स अँड एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाइड ऑन बॉडी whose natural period is different from the period of the force, the body is made to vibrate with the frequency equal to that of the externally impressed force. फोर्स व्हायब्रेशन मध्ये काय होते, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स त्या बॉडीवरती अप्लाय केला जातो. त्यावेळेस हिचा नॅचरल पिरियड आहे बॉडीचा, हा पिरियड काय असतो, वेगळा असतो फोर्सच्या पिरियड पेक्षा. आणि बॉडी काय होते, व्हायब्रेट होते. फ्रिक्वेन्सी त्याची बॉडी व्हायब्रेट होते, ते बॉडीची फ्रिक्वेन्सी ही एक्सटर्नल इम्प्रेस फोर्सच्या फ्रिक्वेन्सी इतकी मॅच करतात, तेव्हा ती बॉडी काय होते, व्हायब्रेट होते. त्यालाच काय म्हणतात, फोर्स व्हायब्रेशन. जर याचं एक्झाम्पल जर बघायचं झालं, ड्रिल मशीन जर आपण बघितलं, ड्रिलिंग मशीन किंवा वॉशिंग मशीन हे जे आहे ते काय आहे, फोर्स व्हायब्रेशनचे एक्झाम्पल आहे. तर व्हायब्रेशन प्रोड्यूस इन दॅट. अजून जर आपण दुसरं एक्झाम्पल जर बघितलं
the vibration produced in the tabletop due to the tuning fork of two different frequencies are different as they are force vibration due to two tuning fork of different फ्रिक्वेन्सी. जर एक टेबल टॉप घेतला आणि त्या टेबल टॉप वरती आपण ट्युनिंग फोर्क घेतले, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, वेगवेगळी आहे, आणि ते काय केलं, व्हायब्रेट केले, तर तिथे काय होईल, फोर्स व्हायब्रेशन प्रोड्यूस होईल, कारण की दोन्ही ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सीज काय आहे, वेगवेगळी आहे. याच्यामध्ये amplitude of the force vibration depends upon the difference between the frequency of external periodic force and natural frequency. force vibration मध्ये जी amplitude आहे ती कशावरती डिपेंड आहे, डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. एक्सटर्नल जो फोर्स आपण अप्लाय करत आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी या दोन फ्रिक्वेन्सीच्या डिफरन्स वरती फोर्स व्हायब्रेशनची एम्प्लिट्यूड काय आहे, डिपेंड असते. आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स म्हणजे काय. फर्स्ट आहे हार्मोनिक्स. इट इज द इंट्रिगल मल्टिपल ऑफ दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज इज कॉल्ड हार्मोनिक्स. Harmonics is the term used to denote the fundamental frequency together all its integral multiple. Harmonics ही काय आहे, इंट्रिगल मल्टिपल आहे फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची. जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कन्सिडर केला आपण n असेल तर हार्मोनिक्स काय राहील, 2n, 3n, इंट्रिगल मल्टिपल. म्हणजे इंट्रिगल म्हणजे 1 2 3 असं, ठीक आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे काय, त्याचे एक्झाम समजून घेऊया. जर फ्रिक्वेन्सी आम्ही जे सांगितलंय हार्मोनिक्स म्हणजे काय, इफ n इज द If n is the frequency of first harmonic, then the frequency of second harmonic is 2n, third harmonic is 3n, and so on. Next आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट बघायचं आहे ओव्हरटोन. ओव्हरटोन म्हणजे काय, overtone are the frequencies of higher harmonics, vibration of higher frequency, which are actually present in addition to the fundamental frequency are called overtone. overtone म्हणजे काय, हायर फ्रिक्वेन्सी आहेत जी ऍक्च्युअल प्रेझेंट असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोबतच. हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षाही जास्त फ्रिक्वेन्सी असणे म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी ज्याला म्हणतो आपण त्याला काय म्हणू, ओव्हरटोन. द फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड द फर्स्ट ओव्हरटोन. जी पहिली फ्रिक्वेन्सी आहे, फर्स्ट फ्रिक्वेन्सी, जर ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असेल, हायर असेल, तर त्याला आपण काय म्हणू, फर्स्ट ओव्हरटोन म्हणू. द नेक्स्ट फ्रिक्वेन्सी हायर इज द सेकंड ओव्हर, नंतरची फ्रिक्वेन्सी ला आपण सेकंड ओव्हरटोन म्हणू, त्याच्यानंतरच्या थर्ड ओव्हरटोन, अँड सो ऑन. आता आपल्याला काढायचं आहे एंड करेक्शन. एंड करेक्शन म्हणजे काय, हे तुम्हाला सगळं याच्यात समजेल, एअर कॉलम मध्ये समजणार आहे तुम्हाला. हार्मोनिक्स म्हणजे काय, ओव्हरटोन म्हणजे काय, एंड करेक्शन म्हणजे काय, परंतु त्याच्या ज्या डेफिनेशन आहे, त्याचं जे बेस आहे ते आज आपण समजून घेऊया. एंड करेक्शन, व्हेन एन एअर कॉलम व्हायब्रेट्स आयदर इन ए पाइप क्लोज at one end
or open at both ends. The boundary condition demand that there is always an antinode at the open end. जेव्हा एअर कॉलम व्हायब्रेट्स होतात पाईपमध्ये, पाईप जर क्लोज असेल एका एंडवरती किंवा पाईप दोन्ही एंडवरती ओपन असेल तर त्याची जी बाउंड्री कंडिशनची डिमांड असते त्यावेळेस अँटीनोड जो फॉर्म होतो तो ओपन एंडलाच फॉर्म होतो. हे आपण नंतर बघणारच आहोत. सेकंड, द डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड ऑफ द पाईप and the position of antinode is called end correction. आणि जे डिस्टन्स आहे कशामधला, ओपन आहे पाईपचा आणि अँटीनोडची पोझिशन, त्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात, एंड करेक्शन. अकॉर्डिंग टू रेनॉल्ड्स फर्स्ट अप्रॉक्सिमेशन you use E is equals to 0.3 D, where D is the inner diameter of the pipe. For pipe close at one end, जर pipe close असेल एका end वरती, the correcting length of air column L किती राहील, capital L is equals to L small l plus end correction. Hence L is equals to L plus E. This is equation 1. For pipe open at both end, जर दोन्ही एंडला पाईप ओपन असेल तर करेक्टेड लेंथ किती राहील, लेंथ ऑफ एअर कॉलम L is equals to L plus end correction both the end. कारण की ओपन एंडला अँटीनोड फॉर्म्स होतो आणि डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ द पाईप अँड द पोझिशन ऑफ अँटीनोड इट इज कॉल्ड एंड करेक्शन. ओपन एंड जर पाईप दोन्ही साइडला ओपन असेल तर तिथे काय येईल, दोन एंड करेक्शन येईल, म्हणून इथे 2E L प्लस L इज इक्वल्स टू L प्लस 2E. दिस इज द एंड करेक्शन ऑफ फॉर द पाईप क्लोज ॲट वन एंड अँड फॉर द पाईप ओपन ॲट बोथ एंड. हे आपल्याला व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप क्लोज ॲट वन एंड अँड व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप ओपन ॲट बोथ एंड, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं काही समजून येईल की ओव्हरटोन म्हणजे काय, हार्मोनिक्स म्हणजे काय आणि एंड करेक्शन म्हणजे काय. आता आपण याच्यावर जे आधीचे झालेले आहे स्टेशनरी वेव्ज किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह याच्यावरती काही न्यूमरिकल आहे ते आपण आज बघणार आहोत, जे तुमच्या एक्झरसाइज मध्ये आहे. एक्झरसाइज मध्ये प्रॉब्लेम नंबर 11 बघा तुम्ही. हे आहे 11 नंबरचा प्रॉब्लेम. A sound wave in a certain fluid medium is reflected at an obstacle to from a standing wave. The distance between two successive nodes is 3.75 centimeter. If the velocity of sound is 1500 मीटर पर सेकंड, फाइंड द फ्रिक्वेन्सी. आपल्याला काय करायचं आहे, फ्रिक्वेन्सी काढायची आहे. साऊंडची व्हेलॉसिटी दिलेली आहे, किती आहे, 1500 मीटर पर सेकंड आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स पण दिलेले आहे 3.75. फ्लुइड मीडियम मधून एक साऊंड वेव्ह जात आहे, त्याच्यामध्ये जे ऑब्स्टॅकल आहे त्याच्यामुळे ते रिफ्लेक्ट होत आहे, त्यामुळे तिथे स्टँडिंग वेव्ह प्रोड्यूस होत आहे आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स आपल्याला दिलेला आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेला आहे, तर आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सोल्युशन गिवन आपण जे जे दिले आहे ते लिहून घेऊया. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज इक्वल्स टू 3.75 सेंटीमीटर. व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू 1500 मीटर पर सेकंड. आपल्याला माहित आहे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज इक्वल्स टू λ/2 इज इक्वल्स टू 3.75 सेंटीमीटर. आपल्याला याला मीटर मध्ये करायचं आहे. हेन्स λ/2 इज इक्वल्स टू 3.75 इंटू 10 to the power -2 मीटर. हेन्स λ इज इक्वल्स टू 3.75 इंटू 2 इंटू 10 to the power -2 मीटर.
is equals to 7.50 into 10 to the power minus 2 meter. We know the relation V is equals to n lambda. Hence n is equals to, n is the frequency, n is equals to V upon lambda is equals to 1500. V किती आहे 1500 upon 7.5 into 10 to the power minus 2 is equals to, याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर किती येते ते 20 किलो हर्ट्ज. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह इज इक्वल्स टू 20 किलो हर्ट्ज. नंतरचं आपल्याला न्यूमरिकल बघायचं आहे 13 नंबरचा आहे तुमच्या एक्झरसाइज मधलं. 2 साऊंड वेव्स ट्रॅव्हल ॲट ए स्पीड ऑफ 330 meter per second if their frequencies are also identical and are equal to 540 hertz. What will be the phase difference between the waves at points 3.5 meter from the source and 3 meter from the other, 3 meter from the other if the source are in phase. Source are in phase. दोन साऊंड वेव्ह दिलेले आहे ज्याची स्पीड काय आहे 330 मीटर पर सेकंड आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी दोन्ही वेव्हच्या फ्रिक्वेन्सी काय आहे आयडेंटिकल आहे इक्वल आहे किती आहे 540 हर्ट्ज आणि त्याचा फेज डिफरन्स दिलेला आहे दोन वेव्हचा. एक पॉइंट वरती किती आहे 3.5 आहे आणि सोर्स फ्रॉम दी सोर्स पासून आणि अदर पॉइंट वरती किती आहे 3 मीटर आहे आणि सोर्स काय कसे आहे इन फेज मध्ये आहे. जर आपल्याला काय काय दिलेलं आहे गिवन लिहून घेऊया. सोल्युशन गिवन व्ही इज इक्वल्स टू व्हेलॉसिटी दिलेला आहे स्पीड दिलेला आहे 330 मीटर पर सेकंड. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे दोन्ही वेव्हची सेम आहे म्हणून n1 इज इक्वल्स टू n2 इज इक्वल्स टू 540 हर्ट्ज. वी नो द रिलेशन v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. हेन्स लॅम्बडा इज इक्वल्स टू v अपॉन n इज इक्वल्स टू 330 अपॉन 540 इज इक्वल्स टू. जर आपण हे कॅल्क्युलेट केलं हे मी जे लॉगनी कॅल्क्युलेट केलेलं आहे 0 0 काय होईल इथे कॅन्सल होईल तर राहील किती 33 अपॉन 54. जर आपण हे लॉगनी केलं तर काय लॉग ऑफ 33 मायनस लॉग ऑफ 54. लॉग ऑफ 33 किती आलं 1.5185 आणि लॉग ऑफ 54 किती आलं 1.7324. डिव्हिजन मध्ये म्हणून मायनस केलेलं मायनस जर केलं तर किती येईल 1.7861. मग याचा आपण अँटीलॉग घेतला तर अँटीलॉग किती येतो 0.611 म्हणून लॅम्बडा इज इक्वल्स टू किती आलं 0.61 मीटर. आपल्याला माहित आहे पार्ट डिफरन्स आपण काढूया. पार्ट डिफरन्स किती राहील 3.5 मायनस 3 इज इक्वल्स टू 0.5 मीटर. आपल्याला माहित आहे फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पार्ट डिफरन्स. 2 पाय अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0.61 इंटू पार्ट डिफरन्स किती आहे 0.5. जर 2 इंटू 0.5 केलं तर किती येईल 1 येईल. 1 म्हणजे 1 अपॉन 1 इंटू पाय अपॉन 0.61. तर याचं आपण कॅल्क्युलेशन केलं जे लॉगनी केलेलं आहे. लॉग ऑफ 1 इज इक्वल्स टू 0.000 मायनस लॉग ऑफ 0.61 इज इक्वल्स टू याचा लॉग जर घेतला तर किती येईल 1.7861. सबस्ट्रॅक्शन जर केली तर किती येईल 0.2139. याचा आपण जर अँटीलॉग घेतला तर अँटीलॉग किती येतो 1.636 इज इक्वल्स टू 1.64 इज इक्वल्स टू आन्सर किती आलं 1.64 पाय रेडियन. दिस इज द फेज डिफरन्स. हा आहे फेज डिफरन्स दोन वेव्स मधला. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक यू फॉर वॉचिंग दिस video. In next video we have studied the vibration of air column in a pipe closed at one end and vibration of air column in a pipe open at both ends. Thank you. Bye bye.